हॅलो मध्ये मी गुलाबराव चुडामण धनगर, अकोली मनपा मराठी शाळा क्रमांक 1 आर.एस. विभाग आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. आपला आजचा जो विषय सामान्य विज्ञान, या सामान्य विज्ञान विषयामध्ये आपण हा जो ध्वनी म्हणजे साऊंड हे जे चॅप्टर पाहिले, हा जो पाठ पाहिले, त्या पाठाचा आपला आजचा दुसरा जो भाग आहे, तो दुसरा भाग आपण पाहणार आहोत. ध्वनी आणि संगीत. ध्वनी आणि संगीत हे पाहत असताना आपल्याला माहिती आहे की संगीत आपण जर कोणत्याही प्रकारचं ऐकत असेल तर संगीत ऐकत असताना आपल्याला किती आनंद होतो. कारण संगीत हे एक प्रकारे आपल्याला आनंद देणारे असते. तर या संगीतामध्ये आपण किती रममाण होत असतो. तरी संगीत ऐकत असताना त्या संगीताचे स्वर, ताल हे आपण आणि त्याचबरोबर मानवाने सुद्धा काही ध्वनी निर्मिती केली. तर आपण आज ध्वनी आणि संगीत व त्याचप्रमाणे त्याचबरोबर मानव निर्मित ध्वनी हे आपण या पाठात पाहणार आहोत. आता तुम्हाला माहिती आहे, आपण घरी सुद्धा काही जलतरंगाच्या साह्याने ध्वनीची निर्मिती करू शकत असतो. फक्त ध्वनीचीच नाही तर जलतरंगा मार्फत जे काही वेगवेगळ्या प्रकारचे विविध संगीत जे असतात ते संगीत आपण निर्माण करू शकत असतो. तर ते कशा प्रकारे होऊ शकते, तर त्यासाठी आपल्याला घरी काही कृती कराव्या लागणार आहेत. तुम्ही स्वतः सुद्धा अशा प्रकारचे जलतरंगामार्फत ध्वनी निर्माण करत असताना काचेचे किंवा आपल्या घरी जे काही वाटी असेल, स्टीलची वाटी असेल किंवा चिनी मातीची वाटी असेल, ते 6-7 प्रकारचे, तर ग्लास असेल, वाटी असेल, ते ओळीत मांडून ठेवायचे आणि त्यामध्ये क्रमाक्रमाने वाढत्या पातळीने पाणी भरायचे. त्यानंतर आपल्याकडे पेन्सिल असते सगळ्यांकडे, एक पेन्सिल घेऊन त्यावर क्रमाक्रमाने आघात करून ग्लासापासून निर्माण होणारा ध्वनी कसा वेगवेगळा असतो ते आपल्याला पाहायचे. बघा, तुम्ही प्रत्यक्ष प्रयोग करा. मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणारच आहे, तुम्ही स्वतः सुद्धा करायचे. आणि या प्रत्येक ग्लासावर आघात केल्यावर त्यात असलेल्या हवेच्या स्तंभात तरंग निर्माण, कारण तरंग जे कुठे येतात, आपण ज्या पाण्याला जरी आघात केला, ग्लासाला आघात केला, तरी तरंग जे असतात ते ध्वनी लहरी जे असतात ते हवेमध्ये निर्माण होतात आणि त्या हवेच्या स्तंभाच्या उंचीनुसार या तरंगाची जी काही वारंवारता असते ती बदलत असते. आणि प्रत्येक ग्लासात पाण्याची पातळी वेगवेगळी असल्याने त्यामधील हवेच्या स्तंभाची उंची सुद्धा वेगवेगळी असते. तर त्यामुळे तो ग्लास कंप पावल्यावर ध्वनी निर्माण होतो आणि ध्वनी निर्माण होत असताना त्या ध्वनीची वारंवारता ही विशिष्ट असते. तर त्यामुळे त्यापासून निर्माण होणारा ध्वनी हा सुद्धा वेगळा असतो. तर तो कशा प्रकारे आपण या म्युझिकच्या साहाय्याने थोडक्यात पाहूया. तर तुम्हाला मी आता थोडक्यात एक म्युझिक ऐकवतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे म्युझिक आहेत, हे ध्वनी आहेत, ते ध्वनी वेगवेगळ्या वाट्यांमध्ये त्याच्या पाण्याच्या पातळीनुसार त्याची जी काही वारंवारता असते ती आपल्याला ही बदललेली दिसून आली. तर या ध्वनीची वारंवारता मोजत असताना त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऍप बाजारात मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. तर या ध्वनीची वारंवारता मोजणारे ऍप आपण आपल्या भ्रमणध्वनीवर म्हणजे मोबाईलवर उपलब्ध करू घेऊ शकतो. आपल्या शिक्षकांच्या मदतीने किंवा तुमच्या घरात जे काही वरिष्ठ असतील त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या सहाय्याने त्याचा वापर करून वेगवेगळ्या ग्लासापासून निघणाऱ्या ध्वनीची वारंवारता कशा प्रकारे असते ते तुम्ही मोजायचे. ग्लासातील हवेच्या स्तंभाची उंची आणि ध्वनीची वारंवारता आहे, इथे यांचा काही संबंध दिसतो का? दिसेल का? कारण जशा प्रकारे त्याची पाण्याची पातळी असेल, जेवढ्या प्रमाणामध्ये आतमध्ये हवा असेल,
तर तो कंप पावत असताना त्याच्यात आतील जी काही हवा असते त्या हवेची वारंवारता जी असते ती त्यामार्फत ते जलतरंग निर्माण होत असतात. तर ही ध्वनीची वारंवारता इथे आपल्याला त्याचा संबंध दिसून येत असतो आणि अशा प्रकारे आपण आपले हे सोपे जलतरंग वाद्य निर्माण होतात करता येते. तसेच वेगवेगळ्या आकाराची स्टीलची भांडी घेऊन सुद्धा तुम्ही हा प्रयोग करू शकतात. स्टीलची भांडी घ्या, चिनी मातीची घ्या, काचेचे ग्लास घ्या तुम्ही आणि हे संगीत ऐकण्यासाठी आपल्याला फार ऐकल्यानंतर एक प्रकारचा आनंद निर्माण होतो. तो तुम्ही जनगण मन सुद्धा काही व्हिडिओ बघितले असतील याचे. तुम्हाला मी घरी होमवर्कसाठी देणार आहे. कारण हे जलतरंगाचे व्हिडिओ तुम्ही स्वतः तयार निर्माण करायचे आणि आपल्या शिक्षकांना पाठवायचे. हे देणारच आहे शेवटी. तर याची जी ध्वनीची वारंवारता मोजणारी ॲप आपण तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ध्वनी असतात त्याची माहिती जमा करायची. तर हे ध्वनी आणि संगीत, साऊंड अँड म्युझिक, ध्वनी तरंगाची वारंवारता बदलली की निर्माण होणारा ध्वनी सुद्धा वेगळा असतो. आता ध्वनी तरंगाच्या वेगवेगळ्या वारंवारतेमुळे वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती होते. आता संगीतामध्ये आपल्याला माहिती स्वर निर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांचा उपयोग केला जातो. आता यामध्ये तुम्हाला मी चित्रामध्ये दाखवणारच आहे. तर प्रत्यक्ष वाजवून दाखवू शकत नाही, परंतु चित्रामध्ये आणि आपल्या शाळेमध्ये जे काही संगीताचे टीचर असतात तर त्यांच्याकडे सुद्धा हे वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य असतात. तर त्या वाद्यामध्ये सतार, व्हायोलिन, गिटार हे जे काही तंतुवाद्य आहेत त्यामध्ये तारांचा उपयोग केला जात असतो. तर त्या तारांना आपण जशा प्रकारे ताण देतो तर त्यानुसार त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वर निर्माण होत असतात. त्याचबरोबर आता तुम्ही कुठे यात्रेला वगैरे गेलात तर त्या अशा ठिकाणी तुम्हाला बासरी वाजवणारे बरेच ठिकाणी आढळून येतात. लग्न कार्यामध्ये सनईवाले म्हणजे बासरी, सनई यासारखे जे पुंक वाद्य असतात तर त्याला पुंकावं लागतं म्हणून त्याला पुंक वाद्य म्हणतात. ह्या पुंक वाद्याचा सुद्धा वापर होत असतो आणि काही ठिकाणी तुम्ही वेगळं म्हणजे त्यांना ज्यांच्याकडे काही साहित्यच नाही ते आपला विशिष्ट अशा प्रकारच्या गळ्यांमधून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे स्वर निर्माण करत असतात. म्हणजे अशा प्रकारे आपण तंतुवाद्यामध्ये सतार, व्हायोलिन, गिटार तसेच पुंक वाद्यामध्ये बासरी, सनई आणि इतर प्रकारचे काही वाद्य आहेत तर त्यांचा वापर करत असतो. आणि चर्मवाद्य सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. ढोल, ताशा वगैरे किंवा आपण तबला वगैरे वाजत असतो तर ते सुद्धा ते चर्मवाद्य म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्वर निर्मिती करणारे त्याचबरोबर जे आपण आपल्याकडे सगळ्या प्रकारचे गायक आपण ऐकत असतो आणि आता वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिक त्यांना दिल्यामुळे त्यांच्या स्वरांमध्ये सुद्धा अजूनही भर पडत असते आणि त्यानुसार हे ध्वनी संगीत आपल्याला ऐकण्यासाठी फारच सुंदर आणि मनमोहक आपल्याला त्यामुळे अति आनंद होत असतो. तर हे जे ध्वनी संगीतांनी त्यांची जे काही साहित्य आहे तर ते साहित्यांची आपण ओळख करून घेऊया. बघा या ठिकाणी तुम्हाला हे वेगवेगळ्या साहित्य दिसते. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यामध्ये इथे तुम्हाला सतार दिसते, तबला दिसतोय, गिटार दिसते, सनई दिसते, सॅक्सोफोन दिसतोय, नंतर बासरी दिसते, तबला सुद्धा दिसतोय, संतूर दिसते. तर हे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये बासरी, सनई, बिगुल, सॅक्सोफोन तर यासाठी आपण पुंक वाद्याचा सुद्धा वापर करत असतो. हे सर्व तुम्ही बाजारामध्ये किंवा आपल्या शाळांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमामध्ये हे साहित्य वाद्य आपण पाहत असतो. तर अशा प्रकारे या तंतुवाद्यातील जे काही स्वर असतात त्या तंतुवाद्यामध्ये वापरलेल्या तारा ज्या असतात त्या तारावरचा ताण कमी जास्त करून तसे तारेच्या कंप पावणाऱ्या भागांची जी लांबी असते ती लांबी बोटाने कमी जास्त करून तुम्ही जर नीट निरीक्षण केलं जेव्हा ते वाजवत असतात तर त्या ठिकाणी त्यांच्या तारा ज्या असतात त्या तारांना त्या बोटांच्या साहाय्याने तर त्यांना ते एक प्रकारची त्यांनी जे ट्रेनिंग घेतलं असतं किंवा जशी प्रॅक्टिस करतात त्यानुसार कमी जास्त जो तरंग जे असतात ते तरंग निर्माण करण्यासाठी किंवा कंप निर्माण करण्यासाठी त्यांना बोटांचा वापर करून त्यांची कंपनांची वारंवारता जी असते ती वारंवारता त्या ठिकाणी बदलली जाते. यामुळे निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते. आता आपण बासरी वाजवणारे
किंवा तुम्ही स्वतः सुद्धा बासरी वादक असणार, तुमच्यामध्ये बरेच विद्यार्थी असतात, त्या आपल्या घरी बासरी घेतात आणि या बासरीच्या साहाय्याने वेगवेगळ्या प्रकारची स्वर जे असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची गाणी वाजवत असतात. आपल्यामध्ये काही बरेच कलाकार आहेत, तर ते अशा प्रकारे बासरी सारख्या या पुंक वाद्यात बोटांनी बासरीची जी वर छिद्रे दिसतात ते छिद्रे दाबून किंवा ती मोकळे करून जेव्हा हवं असेल तेव्हा ते दाबतात आणि हळूहळू जशा प्रकारे आपल्याला म्युझिक पाहिजे असेल, संगीत पाहिजे असेल, त्यानुसार ती मोकळी करून बासरीतील जे काही कंप पावणाऱ्या हवे जी असतात त्या हवेच्या स्तंभाची लांबी कमी जास्त जर केली आपण, तर त्यामुळे कंपनाच्या वारंवारतेमध्ये आपल्याला बदल दिसून येत असतो आणि निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते. तर त्यामुळे हे जे स्वर असतात ते ऐकण्यासाठी आपल्याला मनमोहक आणि मनाला शांतता वाटणारे असे स्वर निर्माण होत असतात. आता मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं की ट्रेनमध्ये सुद्धा आपण जातो की बासरी वाजवणारे जे असतात ते बासरी वाजवणारे त्यांच्या बासरीच्या ठिकाणी बरेच लोक जमा होतात आणि ते बासरीचा स्वर जो असतो तो ऐकत असतात आणि त्या लोकांना त्यांच्या परीने जे काय असेल ते पैसे देत असतात. कारण एवढे ते मनमोहक प्रमाणे आणि आकर्षक लोकांना आकर्षक करून घेतात आणि अशा प्रकारे हे संगीत जे असते, संगीत एक प्रकारे मनाला आनंद देणारे असे संगीत असते आणि हे संगीत या स्वरांच्या निर्मितीतून होत असते. म्हणजे तेच आपण हा जो पाठ पाहतोय ध्वनी, या ध्वनी निर्मितीतून होत असते. याचप्रमाणे बासरी वादनासाठी सुद्धा वापरलेली फुंक बदलून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरांची निर्मिती आपल्याला करता येत असते. आता तुम्हाला माहित आहे का, मध्य सप्तकातील जे काही स्वर आहेत, सा रे ग म प ध नी, या सप्तस्वरांच्या किंवा या 7 प्रकारचे जे स्वर असतात त्या स्वरांच्या वारंवारता काय आहेत, तर आता आपण त्यांची जी वारंवारता असते ती वारंवारता ही हर्ट्स मध्ये आपण मोजत असतो. आता सहाची जी वारंवारता आहे ती 256 हर्ट्स. रेची जी वारंवारता आहे ती 280 हर्ट्स. ग ची वारंवारता 312 हर्ट्स. म ची वारंवारता 346 हर्ट्स. प ची वारंवारता आहे ती 384 हर्ट्स. ध ची वारंवारता 426 हर्ट्स आणि नी ची वारंवारता 480 हर्ट्स. म्हणून आपण जेव्हा ती पेटी वाजवत असतो, ते वाजवत असताना आपल्याला कोणत्याही बटनावर जर आपण आपलं बोट गेलं असेल, तर ते सारख्याच प्रमाणात आपल्याला म्युझिक ऐकायला येत नाही, संगीत ऐकायला येत नाही. कारण कारण त्याचं एकच आहे. त्यांची जी वारंवारता असते, ती वारंवारता इथे सारखी दिसते की तुम्हाला दिसून येत नाही. म्हणून हे सा रे ग म प ध नी सा हे वेगळ्या प्रकारचे जे स्वर असतात ते त्यांच्या वारंवारतेनुसार चढ उतार आपल्याला दिसून येत असतो. नंतर आता पुढे आपण मानवनिर्मित ध्वनी, साऊंड प्रोड्यूस बाय ह्युमन. तर आपलं आता तुम्ही स्वतः सुद्धा आता आता बोलू नका, परंतु घरी गेल्यानंतर थोडे मोठ्याने बोला किंवा एखादे आता तो विद्यार्थी गाणं म्हणत होता, तो गुणगुणत होता किंवा मधमाशीसारखा आपण गुंजारा जर काढला वगैरे, तर अशा प्रकारे आपण जर गुंजाराव काढत असेल किंवा मोठ्याने बोलत असतो, आता मी सुद्धा इथे बोलतोय आणि तुम्ही जर समजा एखाद्याने काही गाणं म्हटलं असेल, तेव्हा आपल्या हाताची जी बोटे असतात, ती बोटे घशावर जर तुम्ही ठेवलीत, तर तुम्हाला तिथे कंपने जाणवतात. तुम्ही आताही प्रयोग करून बघितला तर तुम्हाला जाणवेल, तुमचा जो घसा असतो, त्या घशाच्या ठिकाणी जर बोट ठेवला आपण, तर त्या ठिकाणी तुम्हालाही कंपने जाणवतील. तर मानवामध्ये ध्वनी हा स्वरयंत्रामध्ये निर्माण होतो. बघा त्या ठिकाणी जिथे घशाजवळ तुम्हाला हात ठेवायला सांगितलं तिथे काय असते, स्वरयंत्र असते आणि त्या स्वरयंत्रामध्ये हा ध्वनी निर्माण होत असतो. जेव्हा आपण जेवण करत असतो, जेवताना घास घेतो आपण, तो घास घेताना आपल्या हाताची जी काही बोटे असतात ती घशावर ठेवल्यास काहीसा हलणारा एक उंचवटा आपल्याला जाणवतो. हेच ते स्वरयंत्र असते. त्याला आपण इंग्लिशमध्ये लॅरिंग्स असे म्हणत असतो. हे स्वरयंत्र श्वासनलिकेच्या वरच्या बाजूला असते. तुम्हाला आकृती दाखवणार आहे. त्यामध्ये 2 स्वरतंतू असतात. त्याला व्होकल कॉर्ड्स असे म्हणतात. या स्वरतंतूमध्ये असलेल्या जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते. फुफ्फुसातील हवा जेव्हा या जागेतून जाते, तेव्हा स्वरतंतू कंप पावतात आणि तेव्हा ध्वनीची निर्मिती होते. या स्वरतंतूंना जोडलेले स्नायू या तंतूवरील ताण कमी जास्त करू शकतात. आणि स्वरतंतूवरील ताण वेगवेगळे असल्यास निर्माण होणारा ध्वनी सुद्धा वेगवेगळा असतो.
आता प्रत्येकाचा आवाज, इथे माझा जो आवाज आहे तो इतर लोकांसारखा नसेल, कारण या ठिकाणी जे स्वरतंतू असतात ते स्वरतंतू हे आपल्या स्नायूंना जोडलेले असतात. तर त्यानुसार या जो ताण जो असतो तो वेगळ्या प्रकारचा, विशिष्ट प्रकारचा असतो. तर त्यामुळे सगळ्यांचे आवाज सारखे नसतात. आता तुम्ही माझा आवाज तुम्हाला नीट जाणवतो. गोलगुंडे सर जर बोलले तर त्यांचा आवाज तुम्ही नुसतं YouTube जरी चालू केलं तरी तुम्हाला नीट ऐकायला येईल. आपले गावडे सर बोललेत, तर गावडे सरांचा आवाज तुम्ही ताबडतोब फोनवर सुद्धा आपण ओळखू शकतो. हे कशामुळे शक्य होते? तर या ध्वनी निर्मिती होत असताना स्वरतंतू जे असतात, त्या स्वरतंतूरी ताल त्या प्रकारच्या व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात होत असतो आणि त्या वेगळ्या प्रकारच्या स्वरतंतुरी ताणामुळे आपल्याला निर्माण होणारा ध्वनी सुद्धा हा वेगळ्या प्रकारचा असतो. हे बघा या ठिकाणी ही जी आकृती दिलेली, त्या आकृतीमध्ये तुम्हाला अन्न घेत असताना श्वास नलिकाचा जो मार्ग असतो, तर त्या ठिकाणी बघा एक झडप दिसते. तर त्याला पण ती जी आपण जेव्हा अन्न घेत असतो ती झडप त्यावेळेस झाकली जात असते. नंतर खाली स्वरतंतू दिसतो. जेव्हा आपण बोलतो, गाणे गातो, गुणगुणत असतो, तर अशा वेळेस आपल्याला हे जे स्वरतंतू असतात ते स्वरतंतू विशिष्ट प्रकारचे त्यावर ताण दिला जात असतो आणि त्या ताण दिल्यामुळे विशिष्ट प्रकारचा आवाज निर्माण होत असतो. आता मी साधं बोलतोय, नंतर जेव्हा विशिष्ट प्रकारचे मला जर गाणे गायचं असेल, तर त्यावेळेचा जो आवाज असेल त्यावरचे स्वरतंतू असतात ते विशिष्ट प्रमाणामध्ये ताणले जातील आणि जसा मी आलाप मोठ्याने देईल, तर त्यानुसार ते स्वरतंतू विशिष्ट प्रमाणानुसार ताणले जातात आणि नंतर आपल्या विशिष्ट प्रकारच्या वारंवारतेमुळे ते ध्वनी निर्माण होत असतात. नंतर आपल्याला श्वासनलिका दिसते आणि बाजूला अन्ननलिका दिसते. अन्ननलिका आणि श्वासनलिका यांच्यामध्ये तुम्हाला झडप जाणून दिसून येत असते. तर हे जे तंतू असतात ते स्वरतंतू. आता पुरुषांचे स्वरतंतू बघा किती असतात. पुरुषांचे स्वरतंतू जवळपास 20 मिलीमीटर लांब असतात. तेच स्त्रियांमध्ये त्यांची लांबी 15 मिलीमीटर असते. म्हणून दोघांचे आवाज सारखे असतात का स्त्री आणि पुरुषांचे? नाही. ते कशामुळे जाणवतं? हे पुरुषांचे स्वरतंतू जे असतात ते आणि स्त्रियांमध्ये स्वरतंतू यांची जी लांबी असते, ती लांबी कमी अधिक प्रमाणात असल्यामुळे आपल्याला विशिष्ट प्रकारचे स्त्रियांमधील आणि पुरुषांमधील आवाजामध्ये थोडा बदल दिसून येत असतो. तसेच लहान मुलांमध्ये तर अजून लहान असतात. आता तुमच्यातले काही विद्यार्थ्यांचे जे आवाज असतात, ते आवाज ऐकताना समोर नसल्यामुळे काही शिक्षकांना किंवा काही लोकांना प्रश्न पडतो. आता हा जो लहान बाळ आहे, याचा आवाज बघा किती गोड आहे. तो ऐकायला किती मोहक वाटतो. त्यापैकी तो किती वर्षाचा असेल तो अंदाज करू शकत नाही. कारण हे जे लहान बाळं असतात, की लहान मुलं जे असतात, तुम्ही सुद्धा अजून 12-13च्या आत आहेत. 7, 8, 9, 10, 11, 12 पर्यंत त्यांचे जे काही आवाज असतात, त्या आवाजामध्ये तो जो स्वरतंतू असतात, त्या स्वरतंतूच्या लांबीनुसार आपल्याला विशिष्ट प्रकारचा गोड असा आवाज तुमचा ऐकायला येत असतो. म्हणून यामुळेच पुरुष आणि स्त्रिया आणि लहान मुली जे असतात, त्यांचा आवाज हा वेगवेगळ्या पट्टीचा असतो. आणि तुमचा आता बघा काही मुलांचा जो आवाज असतो, तो ठराविक वयानंतर 12 वर्ष वयानंतर पुढे जो आवाज असतो, त्या आवाजामध्ये थोडा बदल घडून येत असतो. थोडा आवाज घोगरा होत असतो. हे कशामुळे एक आपल्या शरीरामध्ये जे काही बदल घडून येतात, तर त्या बदलामुळे सुद्धा ते कारण पण तुम्हाला आता जे आवाज होतो, आवाज हा विशिष्ट पट्टीचा असा आवाज आहे आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा 12 ते 14च्या दरम्यान किंवा त्यापुढे या स्वरतंतूमध्ये बदल घडून येतात, त्यांची लांबी वाढते आणि नंतर आवाजात बदल घडून येत असतो. तर हे जे स्वरतंतू असतात यांचं कार्य काय मग आता? आता हे तुम्हाला जे कार्य पाहायचं असेल, तुमच्याकडे बघा सायकलच्या रबरी ट्यूब असतात. चांगल्या सायकलचे वापरायचे नाही. निरुपयोगी जे झाले असतात, तर त्या ट्यूब तुम्ही कापायच्या मध्ये आणि कापल्यानंतर त्यांचे 2 सारख्या आकाराचे तुकडे करा आणि जे तुकडे जे असतात ते एकमेकावर ठेवून त्यांची दोन्ही टोके विरुद्ध बाजूस जोरात ताणायचे, सोडायचे, ताणायचे आणि सोडायचे. तर त्यांच्यातून तुम्हाला एक प्रकारची त्यांच्यात सुद्धा त्या आवाजामध्ये फरक दिसून येतो आणि तुम्ही जर त्यातून फुंकर मारली, तर त्या फुंकर मारल्यानंतर त्या रबराच्या तुकड्यामध्ये जी हवा वाहू लागते, विशिष्ट प्रकारचा आवाज, ध्वनी निर्माण होत असतो. तर तो अशाच प्रकारे हे जे मानवाचं जे काही स्वरयंत्र असते, ते सुद्धा अशाच प्रकारे कार्य करत असते किंवा अशा प्रकारे मानवाच्या स्वरयंत्राचे कार्य चालत असते. आता जवळपास
तुम्ही नेहमी सकाळी पाहता, संध्याकाळी किंवा रात्री सुद्धा कुत्रे जे असतात त्या कुत्र्यांचा मोठ्याने जो आवाज असतो ते भुंकताना भो भो अशा प्रकारे जो आवाज काढतात. आणि त्याच प्रकारे मांजरीचा जो आवाज असतो, आपल्या घरातील मांजर असते ते म्याव म्याव वगैरे असा विशिष्ट असा आवाज काढत असतात. तर आवाज काढत असताना स्वर तंतूवर त्यांचा जो काही ताण पडला असतो, तर त्या स्वर तंतूवर पडत असलेल्या ताणाकडे जर आपण लक्ष दिले, तर हे आपल्याला कुत्र्यांचा आणि मांजरीचा हे वेगवेगळे आवाज काढताना त्यांच्या स्वर तंतूवर पडत असलेला ताण सुद्धा बदलत असतो, हे आपल्याला जाणवते. तर पुढचा जो भाग आहे ध्वनिक्षेपक. आता जे आपल्याला विशिष्ट काही कार्यक्रम घ्यायचा असेल, तर त्या ठिकाणी आपण ध्वनिक्षेपकाचा वापर करत असतो. आणि या ध्वनिक्षेपकापासून पासून ध्वनी निर्मिती म्हणजे साऊंड जनरेटेड किंवा साऊंड जनरेशन बाय लाऊडस्पीकर, या ध्वनिक्षेपकापासून ध्वनीची निर्मिती कशा प्रकारे होत असते. ध्वनिक्षेपक आपण आता 26 जानेवारीचा कार्यक्रम झाला आपल्या शाळांमध्ये, तरी सुद्धा यावेळेस आपण कमी जास्त प्रमाणामध्ये या ध्वनिक्षेपकाचा वापर केलेला आहे. परंतु दरवर्षी किंवा आपण बाहेर दुसऱ्या ठिकाणी राजकीय नेत्यांच्या ठिकाणी जर पाहिलं, तर त्या ठिकाणी त्यांनी हे विशिष्ट प्रकारचे संगीत जे आहेत ते संगीत वीर जवानांवरचे जे काही गाणे ऐकले ते गाणे लावल्यानंतर तर त्या ठिकाणी आपल्या या ध्वनिक्षेपकाचा जो आवाज आहे तो आवाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी सौम्य प्रमाणामध्ये आपल्याला त्याची निर्मिती ध्वनिक्षेपकापासून कशा प्रकारे झालेली ती पाहिली आपण सगळ्यांनी. तर या ध्वनिक्षेपकापासून आवाजाची निर्मिती जेव्हा होते तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहित आहे की त्यांच्या ध्वनिक्षेपकामध्ये जी विशिष्ट अशी अंतर्गत रचना असते. तर त्यांचा जर आपण आडवा छेद घेतला, आपण छेद घेतला म्हणजे आता कापत नाही, आपण वनस्पती वगैरे त्यांचा आडवा उभा छेद घेत असतो. पण याचा आडवा जो भाग असतो त्याचं जे आपण आकृतीत जर निरीक्षण केलं तर आपल्याला असे दिसून येईल, यामध्ये एक कायम चुंबक बसलेला असतो. आकृती दाखवतो मी तुम्हाला. एक कायम चुंबक बसलेला असतो आणि त्याभोवती गुंडाळलेले जे काही कुंतल असतात, त्याला आपण कॉईल म्हणतो. तर त्या कुंतलातून विद्युत प्रवाह हा प्रवाहित जर केला आपण, आता जेव्हा आपल्याला लाऊडस्पीकर चालू करायचा असेल, तर त्यावेळेस आपल्याला हे विद्युत प्रवाह चालू करावा लागत असतो. आणि त्यामुळे काय होते, त्या चुंबक जे असतात, त्या चुंबकामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होत असते. आणि हे चुंबकीय क्षेत्र तयार झाल्यामुळे तो विशिष्ट प्रकारचा ध्वनी जो असतो, तो ध्वनी कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला जशा प्रकारे पाहिजे असेल, त्यानुसार तो म्युझिशियन जो असतो किंवा ध्वनिक्षेपक चालवणारा जो असतो, तो विशिष्ट प्रकारचा ध्वनी त्यामार्फत पुढे पास करत असतो. तर त्या ठिकाणी काय झालं असतं, पुढे 2 चुंबक ते एकमेकांजवळ आणलेले आहेत आणि ते एकमेकांजवळ आणल्यास त्यांच्या स्थितीनुसार त्यांची हालचाल होत असते. तर अशाच प्रकारे इथे सुद्धा या कुंतलाद्वारे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रानुसार ते कुंतल मागे पुढे होऊ लागते आणि या कुंतलाचे हलणे म्हणजेच त्यांची वारंवारिता आणि आयाम यातून आणि आयाम यातून वाहणारा जो विद्युत प्रवाह असतो तो कशा प्रकारे बदलतो यावर अवलंबून असते. याच कुंतलाला जोडलेल्या दोन्ही क्षेपकाच्या पडद्याची आपण तिथे जर मागे पुढे हालचाल होते, आपण स्पर्श करून पाहिलं तर ती हालचाल आपल्याला जाणवत असते. बऱ्याच ठिकाणी तुम्ही लाऊडस्पीकर पाहतात, तर त्या ठिकाणी आपल्या घरात असेल तर तिथे थोडा स्पर्श करून बघा. तुम्हाला त्याची हालचाल जाणून येते. आणि हे केव्हा तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करा, तिथे काही शॉक लागत नाही किंवा विद्युत प्रवाह नसतो. फक्त त्या ठिकाणी काय होतंय, ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होते आणि लाऊडस्पीकर मार्फत विद्युत ऊर्जेचे पुन्हा ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतरण होत असते. तर या ध्वनिक्षेपकाची आकृती बघा, हे ध्वनिक्षेपक आहे. त्याचा मधल्या बाजूला जो पडदा दिसतो मोठ्या मोठ्या आकाराचा, तर त्या ठिकाणी तुम्ही स्पर्श करून बघाल तर तुम्हाला तर त्यावेळेस त्या ध्वनी तरंगाची वारंवारता, त्या ध्वनी लहरी जेव्हा बाहेर पडतात, बघा दोन्ही साईडला दिसतायत. तर जेव्हा बाहेर पडतात तेव्हा तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी स्पर्श केल्यानंतर त्यांची वारंवारता किंवा त्या कंप कशा प्रकारे पावतात, कमी अधिक प्रमाणात आवाज वाढला तर किती प्रमाणात कंप पावतात, कमी केला तर किती प्रमाणात कंप पावतात, हे स्पर्श केल्यावर तुम्हाला ते जाणून येईल. बघा, तुम्हाला सांगितलं त्याचा एक आपण आडवा छेद घेतला तर इथे बघा डाव्या साईडला एक कायम चुंबक दिसते. मधल्या बाजूला जे कुंतल जोडलेले त्या कुंतलामध्ये विद्युत प्रवाह निर्माण झाल्यानंतर तो पडद्यावर जो आघात होतो, पडद्यावर ही जी कंपनी येतात त्यांची जी काही ध्वनी लहरी असतात, तर ते लहरी बघा तुम्हाला कमी अधिक प्रमाणामध्ये दिसून येतात. या कुंतलामध्ये उजव्या साईडला जी आकृती त्या आकृतीमध्ये नॉर्थ साऊथ
पुन्हा वरच्या बाजूला नॉर्थ, खाली साऊथ आणि तिसऱ्या आकृतीमध्ये वरती साऊथ, खाली नॉर्थ, म्हणजे असं साऊथ नॉर्थ, नॉर्थ साऊथ, साऊथ नॉर्थ, अशा प्रकारे यांच्यामध्ये अल्टरनेट ही जी रचना असते ती रचना या कुंतलातून केलेली असते आणि त्यानुसार आपल्याला हे जे कुंतल असतात मागे पुढे ज्या प्रकारे ध्वनी आपण बोलत असतो त्यानुसार त्यांची हालचाल ही होत असते आणि हालचाल झाल्यानंतर आपल्याला त्या प्रकारचा विशिष्ट असा ध्वनी ऐकायला येत असतो. हा विशिष्ट ध्वनी सुद्धा किती प्रमाणात ऐकला पाहिजे की किंवा किती प्रमाणात आपण कोणाला त्रास होणार नाही अशा प्रकारे ध्वनी क्षेपक लावले पाहिजे, तर त्यासाठी सुद्धा या ध्वनीची पातळी मोजणे गरजेचे आहे. तर यापूर्वी आपण पाहिले की नादकाठ्याचं आपण उदाहरण पाहिलंय की नादकाठ्याच्या भुजा ज्या असतात त्या भुजांच्या मागे पुढे होणाऱ्या ज्या हालचाली असतात तर त्यामध्ये ध्वनी तरंग निर्माण होतात. याच प्रकारे इथे सुद्धा ध्वनी क्षेपकाच्या पडद्याला मागे पुढे अशा होणाऱ्या हालचालीमुळे हवेत ध्वनी तरंग निर्माण होतात. आता ध्वनी तरंगाची निर्मिती करत असताना त्या ठिकाणी असलेल्या ध्वनी क्षेपकाच्या पडद्याला हलकासा स्पर्श करून या पडद्याच्या कंपनाचा अनुभव आपण घेऊ शकतो. ध्वनी क्षेपकाचा वापर करून खूप मोठ्या पातळीचा आवाज निर्माण केला जाऊ शकतो. म्हणून सार्वजनिक ठिकाणी ध्वनी क्षेपकाचा वापर केला जात असतो. तर त्या ठिकाणी त्यांना पब्लिसिटी हवी असते, लोकांना माहीत करणे गरजेचे असते. जे काय बोलायचे असेल ते सगळ्यांना समजण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ध्वनी क्षेपकाचा वापर केला जात असतो. परंतु या ध्वनीची पातळी सुमारे 100 डेसिबल पेक्षा जास्त असल्यास तो ध्वनी आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. म्हणून ध्वनी क्षेपकाची क्षमता उच्च पातळीचा ध्वनी निर्माण करण्याची जरी असली तरी त्यावर मर्यादा ठेवणे आवश्यक आहे. बघा काही ठिकाणी कार्यक्रम चालू असतात तेव्हा पोलीस सुद्धा त्यांच्याकडे विशिष्ट प्रकारचे असे यंत्र असते आणि त्या यंत्राच्या सहाय्याने ते मोजत असतात की या ठिकाणी आणि कमी जास्त अंतरावर ते उभे असतात आणि जर जास्त असेल तर त्यांना आधी सूचना देतात. का सूचना देतात? कारण या ध्वनीमुळे सुद्धा आपल्या मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. म्हणून त्याला मर्यादा ठेवणे गरजेचे आणि या ध्वनीची जी पातळी असते ती सुमारे 100 डेसिबल पेक्षा जास्त असता कामा नये. म्हणून हे कशात मोजली जाते? ध्वनीची पातळी डेसिबल मध्ये. बघा लक्षात ठेवा. तर हे वाजत असताना, म्युझिक होत असताना, बोलत असताना याची जी ध्वनीची पातळी आहे ती 100 डेसिबल पर्यंत असणे गरजेचे आहे. जर जास्त झाली तर आपल्याला मानवावर त्याचा परिणाम होत असतो. मानवी मेंदूवर, त्वचा मज्जासंस्थेवर परिणाम होत असतो. डोक्याला डोके दुखणे वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यामार्फत परिणाम जाणून येत असतात. तर ध्वनी ऐकण्यासाठी त्याचे जे एकक आहे आपल्याला आपण नेहमी मोबाईलवर बोलत असतो त्याला आपण भ्रमणध्वनी असे म्हणतात. या भ्रमणध्वनीची पातळी डेसिबल या एककात मोजली जात असते आणि ते मोजण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे ऍप आपल्याला उपलब्ध होऊ शकते. आता भ्रमणध्वनीवर सुद्धा हे ऍप आपण मोजू शकत असतो किंवा ते ऍप डाउनलोड करायचे. त्याचा वापर करून सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येत असलेल्या एखाद्या ध्वनी क्षेपकातून येणाऱ्या आवाजाची पातळी आपल्याला मोजून ध्वनी क्षेपकापासून विशिष्ट अशा अंतरावर वेगवेगळ्या अंतरावर उभे राहून त्या आवाजाची पातळी आपल्याला मोजता येते आणि ते हवं असेल तर तुम्ही मोजू शकतात. म्हणजेच ध्वनी क्षेपकापासून अंतर आणि आवाजाची पातळी याचा काही संबंध येतो का तर ते इथे नीट निरीक्षण करायला पाहिजे. तर तुम्ही जर तुमच्याकडे हे ऍप असेल तर तुम्ही जास्त जेवढं जवळ जाल तेवढं जवळ तुम्हाला या ध्वनी क्षेपकाची पातळी जास्त दिसून येईल. जसजसं त्यापासून लांब जाल तशी त्याची पातळी कमी कमी प्रमाणामध्ये दिसून येत असते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा ध्वनी व ध्वनी निर्मितीचा अभ्यास करत असताना निर्माण होणाऱ्या ध्वनीचा इतरांना त्रास होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाला सुद्धा त्याची हानी पोहोचवणारी व सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्या या प्रमुख कारणामध्ये ध्वनी सुद्धा एक ध्वनी प्रदूषण याचा सुद्धा समावेश होत असतो. त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केलेच पाहिजे. तर अशा प्रकारे हे जे ध्वनीचे यंत्र आहे तर ते डेसिबल मध्ये ध्वनी साऊंड मीटर म्हणतात त्याला. ते कशा प्रकारे मोजतात ते
जे ध्वनी मापक जे असतात त्यांच्याकडे असतात. आणि पुढे जे ते डिजिटल मीटर आहे, डिजिटल साऊंड मीटर, हे याचा वापर करून ते किती डेसिबल पर्यंत असेल तर ते आपल्याला मोजता येत असते. तर अशा प्रकारे आपलं जे हे प्रकरण आहे, ध्वनी ध्वनी आणि संगीत, त्याचप्रकारे मानवनिर्मित जे ध्वनी असतात आपल्या आवाजातून, तसेच गळ्यातून निघणारा, तसेच तंतुवाद्ये आणि फुंकवाद्ये यातून निघणारा जे ध्वनी असतात, तो ध्वनी कशा प्रकारे असतो याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र, आपला हा जो नेहमीचा शेवटचा भाग आहे, मी होणार बालवैज्ञानिक. कारण अशा वेगळ्या प्रकारची शंका निरसन करून प्रश्नावली घेऊन आपण बालवैज्ञानिक ही जी परीक्षा असते त्या परीक्षेला नेहमी अशा छोट्या छोट्या प्रकारचे प्रश्न येत असतात. तर त्यापैकी तुमच्यापैकी आता कोण बालवैज्ञानिक होणार आहे ते आपण पाहूया. मला एकेकाने प्रश्नांची उत्तर द्यायची. मी प्रश्न विचारेल, त्याचे तुम्हाला ऑप्शन जे असतील ते सांगेल आणि त्यानुसार एकेकाने मला उत्तर द्यायचे. तुमच्यासाठी आता सुरुवात करतोय. प्रश्न पहिला, ध्वनीची पातळी टिंब या एककात मोजतात. पहिला अ मीटर, ब डेसिबल आणि क लिटर. सांगा कोण सांगते. डेसिबल. यशस्वी सुरवसे. येस, यशस्वी डेसिबल मध्ये मोजतात. व्हेरी गुड, अभिनंदन तुझं. कारण ध्वनीची पातळी डेसिबल डीबी या एककामध्ये मोजली जात असते. पुढचा प्रश्न आहे, व्हायोलिन हे टिंब प्रकारचे वाद्य आहे. तंतुवाद्य, फुंकवाद्य आणि स्वरवाद्य. व्हायोलिन आता तुम्ही चित्रामध्ये दाखवलं तुम्हाला मी. स्वरवाद्य. स्वरवाद्य. दुसरं कोण सांगता अजून. बघा, तुम्हाला सांगितलं मी सतार, व्हायोलिन, गिटार. तंतुवाद्य. येस, यशस्वी सुरवसे. तंतुवाद्य. त्यामध्ये जे काही बारीक बारीक तारा असतात त्या तारांना आपल्या बोटांच्या साहाय्याने कमी अधिक प्रमाणामध्ये ताण देऊन त्यानुसार ही जी व्हायोलिन असते ती व्हायोलिन वाजवली जात असते. आता फुंकवाद्य म्हणजे काय, आपण ज्याला बासरी वगैरे जे असतात, सनई असते, हे बिगुल जे असते, तर ते त्याला फुंक मारल्यानंतर त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी निर्माण करत असतात. आणि स्वरवाद्य म्हणजे आपण जे गाणे गात असतो, म्युझिक वाजत असतो, बोलत असतो, गुणगुणत असतो, ते आपल्या स्वरातून निर्माण होत असते, म्हणजे ते स्वरवाद्य. तिसरा प्रश्न आहे, ध्वनी तरंगाची पातळी टिंब डेसिबल पेक्षा जास्त असल्यास त्रासदायक ठरते. अ 10 डेसिबल, ब 100 आणि क 1000. बघा, आता सांगितलं तुम्हाला ध्वनी तरंगाची पातळी 1000. 1000 तर भरपूरच झालं. मी आता सांगताना तुम्हाला शिकवताना सांगितलं. 100. येस, 100 डेसिबल पेक्षा. कारण पोलीस यंत्रणा जेव्हा जाते तर तेव्हा त्यांच्याकडे ते एक ध्वनी मापक असतं. त्या मापकामध्ये ते मोजतात. जर 100 पर्यंत असेल तर ठीक आहे, नसेल तर एक वेळ सूचना देतात, नंतर जास्त त्याच्यापेक्षा जास्त वाढवले असेल मग त्यावर विशिष्ट प्रकारची अशी कारवाई करतात. म्हणून 100 डेसिबल भरपूर झालं तरी आपल्याला ऐकण्यासाठी, आणि त्यापेक्षा जास्त असेल तर आपल्याला त्रासदायक ठरू शकत असते. पुढचा प्रश्न चौथा, वेगवेगळ्या स्वरांसाठी ध्वनी तरंगाची टिंब वेगवेगळी असते. अ पातळी, ब वारंवारिता आणि क मर्यादा. तर आपल्याला या ठिकाणी ध्वनीमध्ये जे एककाचा वापर करणार आहोत तर ते पाहिजे आपल्याला. वेगवेगळ्या स्वरांसाठी ध्वनी तरंगाची, तरंग म्हटल्या पातळी सर. पातळी. अजून मर्यादा. यशस्वी सुरवसे. यशस्वी मर्यादा. त्याला मर्यादा जर पाहिजे, मर्यादाच तर पाहिजे, त्याची पातळी पण मोजली जाते, पण ते स्वर जे असतात त्या तरंगाची आपण जी लांबी मोजत असतो ती कशामध्ये मोजतो, वारंवारितेमध्ये मोजतो आपण ती. हा, दोन्ही तरंगाची जी काही वारंवारता असते ती वारंवारिता वेगवेगळी असते, म्हणून वारंवारिता येणार त्या. पुढचा प्रश्न आहे पाचवा, ध्वनिक्षेपकामध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर टिंब ऊर्जेमध्ये होते.
भौतिक ऊर्जेत, रासायनिक ऊर्जेत आणि ध्वनी ऊर्जेत. ध्वनी क्षेपक. ध्वनी ऊर्जेमध्ये. येस येस, यू आर राईट. ध्वनी क्षेपकामध्ये जेव्हा विद्युत ऊर्जेत असते त्या विद्युत ऊर्जेमध्ये आपण जे आता बोललेला असतो त्या बोलल्यानंतर त्याची ध्वनी ऊर्जेची विद्युत ऊर्जेत होते. परंतु या ध्वनी क्षेपक जे आपण बोलतो माईक मध्ये आपण ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत होते. आणि हा ध्वनी क्षेपक लाऊड स्पीकर जो असतो त्या लाऊड स्पीकर मध्ये म्हणजे ध्वनी क्षेपकामध्ये विद्युत ऊर्जेचे मात्र ध्वनी ऊर्जेमध्ये मोठ्या प्रमाणात रूपांतर होत असते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो पाठ तुम्ही नीट व्यवस्थित ऐकलेलं आहे, समजलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी आणि सर्व पाठ जे आहेत ते सबस्क्राईब करायचे, आपल्या विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांनाही सांगायचे, शाळेतही सगळ्यांना सांगायचे. तर अशा प्रकारे आपला हा जो पाठ आहे तो पाठ इथे संपलेला आहे. तुमच्यासाठी फक्त मी आता एक होमवर्क ते सांगितलंय. तुम्ही जलतरंगाचे जे व्हिडिओ असतात तुम्ही स्वतः करा, ते डाउनलोड करा आणि आपल्या मित्रांना वर्ग शिक्षकांना पाठवा आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा पाठवले तर वेल अँड गुड. ओके, थँक्यू. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.